नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज बघा 23 जुलै 2021 आहे. आज आपला सेतू अभ्यासक्रमाचा 23वा दिवस आहे. बघा, सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपल्या आजच्या तासिकेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी मी जे आपल्याला आपल्या ग्रुपवर शेअर केलेला जे PDF आहे त्या PDF कडे घेऊन जाणार आहे. तर बघा, आपल्या ग्रुपवर मी सकाळी आपल्या आजच्या या सेतू अभ्यासक्रमाचं जे PDF आहे ते पाठवलेलं आहे. बघा, आज 23 जुलै 2021 सेतू अभ्यासक्रमाचा 23वा दिवस आहे. बघा, आपला विषय आहे मराठीचा. तर बघा, 23व्या दिवशी मराठीमध्ये असलेलं जे क्षेत्र आहे सेतू अभ्यासाचं ते आहे लेखन. तर या लेखनामध्ये क्षेत्रामध्ये असलेलं आपल्याला कौशल्य आपल्याला अवगत करायचं आहे ते म्हणजे अभिव्यक्ती लेखन. आता स्व अभिव्यक्ती लेखन म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ आपण. स्व म्हणजे स्वतः आणि अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे स्व अभिव्यक्ती लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे. एखादा विषय जर दिलेला असेल तर त्या विषयावर तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करणारं लेखन करता आलं पाहिजे. असा हा आजचा क्षेत्राचा अभ्यास आहे लेखनाचा आणि त्याच्यातून साध्य करणारा आपलं हे कौशल्य आहे. त्यानंतर बघा, आजची जी अध्ययन निष्पत्ती आहे आजच्या 23व्या दिवसाच्या दृष्टीनं, तर ती बघा, इयत्ता 6वीची जे मराठी भाषेतील विविध साहित्य सामुग्री, वृत्तपत्र, पत्रिका, कथा, माहिती देणारी साधने, इंटरनेटवर प्रसिद्ध साहित्य समजपूर्वक वाचतात आणि त्यावरून आपली आवड निवड स्वभाषेत किंवा ब्रेल लिपीत व्यक्त करतात. बघा, आता अध्ययन निष्पत्तीमध्ये काय सांगितलंय की मराठी भाषेमध्ये जितके काही साहित्य आहे, सामग्री आहे, साहित्यामध्ये काय आले, वेगवेगळी पुस्तके आलीत, कविता संग्रह आलेत, जे काही कादंबऱ्या आल्या त्या सर्व, त्यानंतर सामुग्री, साहित्य सामुग्री, वृत्तपत्र, पत्रिका म्हणजे जे जे वर्तमानपत्र आहे ते सर्व आले. त्याच्यानंतर कथा, माहिती देणारी जी साधनं आहेत, इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्य, ते सगळे काही समजपूर्वक वाचायचे आणि त्याच्यानंतर आपली जी आवड निवड आहे त्याच्यानुसार आपण स्वभाषेमध्ये काय करायचं, आपलं मत व्यक्त करायचं, लिहायचं किंवा ब्रेल लिपीत व्यक्त करायचं. जे अंध आपले जे दिव्यांग मुलं आहेत, आपले जे मित्र आहेत, त्यांना ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी आहे ब्रेल लिपी. ते ब्रेल लिपीमध्ये आपलं मत व्यक्त करू शकतात. बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचंय, काय जाणून घ्यायचंय बघा, एक छानशी एक मंगेश पाडगावकरांची ही कविता आहे. बघा, कवितेचं नाव आहे ऑमलेट. कवितेचं नाव काय आहे? ऑमलेट. ऑमलेट हे कवितेचं नाव आहे. तर या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे छोटे आणि उंचीलाही टिल्लू. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली पिल्लू बाय, कोंबडी म्हणाली पिल्लू बाय, सांग तुला हवे काय, किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असेल ते खाणे. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. पिल्लू म्हणाले आई, पिल्लू म्हणाले आई, दुसरे नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. अशा प्रकारची छानशी अशी मंगेश पाडगावकरांची ही ऑमलेट ही कविता आहे. बघा, मी तुम्हाला अशी म्हणून दाखवली. आता तुम्ही ही याची प्रॅक्टिस करायची आणि या संगीतावर किंवा या लयीवर तुम्ही ही कविता वाचायची. म्हणजे लयीत जर तुम्ही वाचली तर तुम्हाला पाठ होईल आणि या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहून काढायला तुम्हाला सोपं जाईल. मी माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही काय करायचंय, आपल्या या कवितेचा अर्थ तुमच्या भाषेमध्ये लिहून काढायचा आहे. बघा, काय म्हटलंय,
कोंबडीचं पिल्लू काय म्हणतंय बघा, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू. बघा, कोंबडीच्या अंड्यातून काय आलं, छोटस पिल्लू बाहेर आलं आणि ते कसं होतं, ते उंचीलाही टिल्लू होतं, म्हणजे छोटस होतं, उंचीलाही छोटं. आणि ते काय म्हणाली कोंबडी त्याला, कोंबडी म्हणाली, काय म्हणाली, पिल्लू बाय सांग तुला हवे काय, किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असेल ते खाणे. बघा कोंबडी, आता कारण की बघा, कोंबडी म्हणलं तर शेवटी आई आली आणि कोणत्याही आईला आपल्या छोट्याशा बाळाची ही काळजी असते. त्याचप्रमाणे या कोंबडीला सुद्धा आपल्या पिल्लाची काळजी आली आणि ती काळजीपोटी त्या पिल्ल्याला काय म्हणते, पिल्लूबाई तुला काय आणून देऊ सांग. आता तिचं खाद्य काय आहे, किडे किंवा दाणे. तर ती त्याला विचारते, तुला किडे हवे असेल तर किडे आणून देते, दाणे हवे असेल तर दाणे आणून देते, काय हवे तुला सांग मला खायला. म्हणजे अशा प्रकारे कोंबडी आपल्या पिल्ल्याला म्हणती. तेव्हा पिल्लू काय म्हणतं, तिला उत्तर काय देतं बघा, पिल्लू म्हणाले, आई दुसरे नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, मला एका अंड्याचं ऑमलेट करून दे. म्हणजे बघा, पिल्लू म्हणाला आईला, दुसरं काही नको मला, काय कर मग, काही नको मला दुसरं, मला एका छोट्याशा कपामध्ये काय आणून दे, चहा भरून दे आणि मला एका अंड्याचं ऑमलेट करून दे, असं ते पिल्लू आपल्या आईला म्हणतं. अशी छानशी अशी मंगेश पाडगावकरांनी छानशी अशी कविता लिहिलेली आहे बघा, छोट्या मुलांच्या दृष्टीनं. तर अशा प्रकारचं मी जसं तुम्हाला एक व्यक्त केलेलं याच्या वरचं आपलं स्वतःच शब्दामध्ये, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही तुमचे स्वतःच्या शब्दात लिहायचं. जरी चुकलं तरी चालेल, तुमच्या शब्दामध्ये तुम्ही याचं काय लिहायचं, याचा अर्थ लिहायचा. अर्थ म्हणजे काय, तुम्हाला काय वाटलं याच्याविषयी, याच्यातून या कवितेचं तुम्हाला आशय काय लक्षात आला तो तुम्ही लिहायचा. बघा याच्यातून काय तुम्ही सक्षम बनणार, कसे सक्षम बनणार आहे तुम्ही याच्यावरची जर प्रश्नांची, आता तुम्हाला जर प्रश्न विचारला मी की कोंबडीच्या अंड्यामधून काय आलं बाहेर, तर छोटस पिल्लू आलं आणि ते कसं होतं, त्याचा आकार कसा होता, तो छोटा होता आणि उंचीलाही कसं होतं, टिल्लू होतं. नंतर कोंबडी आपल्या पिल्लाला काय म्हणते, पिल्लू बाय असे म्हणते आणि त्याला काय विचारते, तर तुला काय खायला आणून देऊ. त्यावेळी पिल्लू तिला आपल्या आईला म्हणजे कोंबडीला काय उत्तर देतं की मला दुसरं काही नको, तर मला काय करून दे, एका छोट्याशा कपामध्ये चहा आणून दे आणि एका अंड्याचं ऑमलेट करून दे, असं ते पिल्लू आपल्या आईला म्हणतं. अशा प्रकारचा स्वतःच्या कविता लिहिण्याचा तुम्ही सराव करा. तुम्हाला ज्या ज्या कविता येतात, किंवा कविता ह्या पूर्ण लयीमध्ये असाव्या असं नाही, स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने कविता लिहू शकता. आता इथं उदाहरणार्थ दिलंय, आपण सारे शाळेत जाऊ, दररोज अभ्यास करू. आपण सारे शाळेत जाऊ, अभ्यास आपण सारे करू. नंतर अजून काही लिहू शकता तुम्ही, आपण सारे शाळेत जाऊ, अभ्यास आपण सारे करू, किंवा झाडे लावू, झाडे जगू. अशा प्रकारे काही तुम्हाला जे मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या पद्धतीने तुम्ही कविता करू शकता. त्याला काही असं लिमिटेशन नाही की तुमच्या कविता ह्या अशा याच्यातच पाहिजे. आता कारण की कविता हा तुम्ही तुमच्या मुक्त छंदाप्रमाणे तुम्ही कविता करू शकता, एखाद्या वाक्याप्रमाणे करू शकता, तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही लिहू शकता, ती झाली तुमची कविता. म्हणून त्यामुळे तुम्ही अशी कविता लिहायला स्वतः सुरुवात करा. या ओळीने सुरुवात करून कविता पूर्ण करायला तुम्ही सांगावी. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. आपण सारे शाळेत जाऊ, तुमच्या पद्धतीने तुम्ही काही तुमचं वाक्य लिहा आणि हे पूर्ण करून आपल्या ग्रुपवर टाका. त्याच्यानंतर बघा, चला सराव करूया. काय सराव करायचा तुम्हाला, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी. म्हणजे बघा, मी आता तुम्हाला सूचना देणार आहे, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या आवडत्या पदार्थाचे बद्दल काय करायचे, मित्रासोबत चर्चा करा. तो पदार्थ तुम्हाला खूप पहिल्यांदा तुमचा पदार्थ कोणता आवडीचा आहे तो सांगा. त्याच्यासाठी काय काय पदार्थ, हा पदार्थ बनवण्यासाठी काय काय करावं लागेल, काय कृती करावं लागेल ते सांगा. गरज पडल्यास आपल्या आईची किंवा मित्राची मदत घ्या. आता इथं दाखवलेले बघा चित्र, एका याच्यात कैरीची फोडी करून ठेवलेले आहेत. बाकी इकडे पण वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते दिलेले आहेत बघा तुमच्या आवडीचे. याप्रमाणे तुम्हाला ते पदार्थ तयार करायचे आणि त्याच्याविषयीची चर्चा करायची. आता इथं जे चित्र दिले त्याचं निरीक्षण करा आणि यावरून तुम्हाला एखादा आठवलेला प्रसंग तुम्हाला सांगता आला तर तो सांगा आणि तो जो प्रसंग आहे तो तुमच्या शब्दात लिहून काढा आणि आपल्या ग्रुपवर टाका. याच्यातून तुम्हाला स्वभाषा लेखनाची सवय लागेल, स्व अभिव्यक्ती करण्याची सवय लागेल.
आणि त्याच्यामुळे हे आवश्यक आहे बघा. स्वतःचं मत तुम्ही व्यक्त करू शकता. याच्यासाठी तुम्ही इयत्ता 6वीचं पाठ्यपुस्तकाचा वापर करा, गोष्टीची पुस्तकं वाचा, बाल साहित्य, वयोगटाला अनुसरून असलेले किशोर, जीवन शिक्षण हे पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा काय करणार आहे, स्वतःची अभिव्यक्त होण्यासाठीचं लेखन कसं करावं याविषयी तुम्हाला कळणार आहे. त्याच्यातले उतार्यावरून तुम्ही हे करू शकता. बघा त्याच्यानंतर आता बघा मराठीच्या सेतू अभ्यासाच्या नंतर आता आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रम इंग्रजी ब्रिज कोर्स इंग्रजीचा. आजचा जो 23वा दिवस आहे, ऍक्टिव्हिटी 23. बघा आपला जो विषय आहे, सब्जेक्ट आहे तो इंग्लिश आहे. ब्रिज कोर्स मधला स्टँडर्ड 6च्या याच्यावर आधारित असलेला आपला जो ब्रिज कोर्स आहे 7चा, तो स्टँडर्ड 6च्या याच्यावर आहे, टेक्स्ट बुकवर आधारित. तर याच्यावरचे अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, लर्निंग आउटकम्स काय आहेत, यूज डिफरंट फॉर्म्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. आतापर्यंत आपण नाउन प्रोनाउन बघितलं, आज आपल्याला बघायचं यूज डिफरंट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह. विशेषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा वापर कसा केला जातो वाक्य तयार करण्यासाठी, आपल्या भाषेमध्ये वापर करण्यासाठी, तर त्याविषयीची माहिती आज दिलेली आहे बघा सेतू अभ्यासक्रमामध्ये आजच्या 23व्या दिवशी. आता बघा, टेल द लर्नर टू रीड द लेसन 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. तुम्ही काय करायचंय, पेज नंबर स्टँडर्ड 6चं टेक्स्ट बुक पेज नंबर 2, 3 अँड 4 जे आहेत त्याच्यावर जे दिलेलं आहे फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स, हे तुम्ही वाचायचंय, रीड करायचंय. आणि त्याच्यानंतर काय करायचं, रीड द डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता जी ऍडजेक्टिव्हची जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ती तुम्हाला वाचायची आहे. आता ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, नाऊन कशाला म्हणायचं, प्रोनाऊन कशाला म्हणायचं आपण बघितलेलं आहे. तर ऍडजेक्टिव्ह काय सांगतं, मराठीत सांगायचं म्हणजे नामाबद्दल अधिकची माहिती. द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन, द वर्ड विच गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स दॅट कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. म्हणजे त्याला काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह. म्हणजे नामाविषयीची अधिकची माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह. त्याचे उदाहरणं सुद्धा आहेत, मराठीत सुद्धा आपण काल परवाच्या याच्यामध्ये सेतू अभ्यासामध्ये बघितलेलंच आहे. तेच प्रमाणे इंग्रजीत सुद्धा आहे. रीड एक्झाम्पल्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, पेज नंबर 41 वर तुम्ही वाचू शकता, टेक्स्ट बुक 6 मध्ये आपलं जे आहे स्टँडर्ड 6चं. त्यानंतर मेक अ शेप ऑफ लिव्ज अँड राईट ऍडजेक्टिव्ह ऑन इट. तुम्ही काय करू शकता, पानांची शेप तयार करा, आकार तयार करा आणि त्याच्यावर तुम्ही ऍडजेक्टिव्ह लिहा. मेक बिग ट्री हॅव्हिंग स्ट्रॉंग स्टेम. म्हणजे तुम्ही काय करा, एखादी मोठी अशी काय करा, झाडाची आकृती काढा आणि मेक सेंटेन्स स्ट्रिप्स हॅव्हिंग क्वेश्चन, आणि तुम्ही त्याच्यावरून प्रश्नांची स्ट्रिप तयार करा, वाक्यपट्टी तयार करा. हाऊ इज द ट्री, हाऊ इज द ट्री, टॉल आहे का स्मॉल आहे, ते तुम्हाला उत्तर देता येईल. हाऊ इज द ट्री इज स्मॉल, याचं उत्तर असं देता येईल. मग त्याच्यासाठी तुम्ही अशी प्रश्नांची स्ट्रिप तयार करा आणि एक झाड तयार करा की ज्या झाडावर पानावर तुम्ही काय करा, हे सगळे ऍडजेक्टिव्ह लिहा. टॉल, स्मॉल, बिग, काय जे ते लिहायचं तुम्ही ते त्याच्या पानावर लिहा. आणि एक प्रकारचा एक खेळ तुम्हाला ऍक्टिव्हिटी खेळता येईल. रीड द लेसन 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स, पेज नंबर 2, 3 अँड 4. अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला याच्यातून काय समजणार आहे, विशेषणाची जी व्याख्या आहे ती समजणार आहे. नंतर रीड द एक्झाम्पल ऑफ ऍडजेक्टिव्ह, जे पानावर दिलेले जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला समजणार आहेत, उदाहरणं समजणार आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींची तुम्ही काय करायचं, फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्ही सगळ्या ज्या सांगितलेल्या आहेत इन्स्ट्रक्शन त्याचं फॉलो करायचं, म्हणजे त्याची पूर्ण करायचं त्याचं सांगितलेलं जे आहे ते. त्यानंतर लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा, फॅसिलिटर स्टिक्स अप कट आउट्स ऑफ बिग ट्री ऑन वॉल ऑर ब्लॅकबोर्ड. काय करणार आहे, तर एका मोठ्या झाडाचे झाड जे आहे त्याचं कटआउट काय करणार आहे, जे तयार केलेलं आहे ते एका भिंतीवर किंवा ब्लॅकबोर्डवर काय लावणार आहे. वन स्टुडंट स्टँड्स नियर दिस ट्री. एक विद्यार्थी तिथं थांबणार आहे. दॅट स्टुडंट टेक्स अ स्ट्रीप ऑफ सेंटेन्स सेकंड रो इज ट्री. बघा नंतर जो आहे तो काय करणार आहे, तो एक स्ट्रीप घेऊन उभा राहणार आहे. वन बाय वन स्टुडंट पिक आउट अ लीफ ऑफ ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द बाउल. एका बाउलमध्ये जे दिलेलं आहे त्या बाउलमध्ये असलेल्या, म्हणजे एका छोट्याशा पातेल्यामध्ये, जे पातेलं म्हणा किंवा छोटंसं भांड जे आहे
त्याच्यामध्ये बाउलमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यात जे छोटे छोटे चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्या काढणार आणि मग तो काय करणार, द स्टुडंट आस्क द क्वेश्चन हाऊ इज द ट्री. तो विद्यार्थी जो उभा केलेला आहे तो विचारणार हाऊ इज द ट्री. वन स्टुडंट टेक्स द लीफ अँड रीड्स द वर्ड विच वॉज रिटन ऑन इट. आणि तो नंतर त्याच्यातून जी चिठ्ठी काढणार आहे तो वाचणार आहे. लाईक बिग अँड स्टिक अप ऑन द ट्री. आणि तो त्या याच्यावर चिटकवणार आहे. बघा, वन बाय वन स्टुडंट पिक अप द लिव्स ऑफ ऍडजेक्टिव्ह फ्रॉम बाउल अँड स्टिक अप द ट्री. आणि ते नंतर त्या झाडाला म्हणजे जे कटआउट आहे त्याला चिटकवणार आहे. बघा, एव्हरी टाइम द स्टुडंट आस्क द सेम क्वेश्चन हाऊ इज द ट्री. सगळे मुलं प्रश्न विचारणार हाऊ इज द ट्री, झाड कसं आहे. त्यावेळी ते जे ऍडजेक्टिव्हचे स्ट्रिप्स आहे बाउल मधल्या ते विद्यार्थी काय करणार आहे, ज्याला विचारलं तो तिथं जाऊन स्टिकअप करणार आहे. ऍट लास्ट स्टुडंट रीड ऑल द ऍडजेक्टिव्ह ऑफ ट्री. आणि शेवटी सगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्याचे वाचन करणार आहे. कशा प्रकारे बघा ते एक्झाम्पल सांगितलेले आहे. बघा इथं जे एक्झाम्पल आहे बघा इथं माईक बंद करा. माईक बंद करा. कोण आहे, सुगंध आहे का? माईक बंद करा. हा, ऐका आता. बघा आता आपला दुसरा विषय चालाय सेतू अभ्यासक्रमाचा इंग्रजीचा. लक्ष ठेवा. तुमचा माईक बंद करा. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्या. बघा आता इथं ऍक्टिव्हिटी डेमो सांगितलेला. बघा एक काय सांगितलेलं आहे इथं सगळे पूर्ण जे ऍडजेक्टिव्ह इथं दिलेले बघा, ग्रीन, बिग, टॉल, शायनी, शॅडी. बघा आता हे काय करायचंय, हे जे असं तुम्ही कटआउट तयार करायचं म्हणजे असं चित्र तयार करायचं आणि ते भिंतीवर किंवा ब्लॅकबोर्डवर चिटकवायचं. आणि त्याच्यानंतर हे जे छोट्या छोट्या स्ट्रिप तयार करायच्या म्हणजे चिठ्ठ्या तयार करायच्या. त्याच्यावर ग्रीन, बिग, टॉल, शायनी, शॅडी असं लिहायचं. आणि मग नंतर काय करायचं, त्याच्यावर ते चिटकवायच्या. आणि मग तो जो उभा असलेला मुलगा तो काय प्रश्न विचारणार, हाऊ इज इट ट्री. असं विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. द ट्री इज ग्रीन, ट्री इज बिग, ट्री इज टॉल, ट्री इज शायनी, ट्री इज शॅडी. शॅडी म्हणजे काय, सावली देणार आहे. शायनी म्हणजे काय, चमकदार आहे. टॉल म्हणजे उंच आहे. बिग म्हणजे मोठा आहे. नंतर ग्रीन म्हणजे हिरवगार आहे. असं तुम्हाला सगळं असं लिहावं लागणार आहे. आणि जे अजून ऍडजेक्टिव्ह आहे ते इथं तुम्ही खाली लिहू शकता. बघा त्याच्यानंतर बघा सर्च द एक्झाम्पल ऑफ ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द 7th स्टँडर्ड. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, 7th स्टँडर्ड मध्ये असलेले ऍडजेक्टिव्ह सुद्धा शोधून काढायचे. इथं अजून ऍडजेक्टिव्ह दिलेले आहेत बघा, स्टिक अप कट आउट ऑफ द फिंगर्स हॅव्हिंग ऍडजेक्टिव्ह स्मॉल, टॉल, हँडसम, थीन, फॅट, क्लेवर, हॅपी, सॅड. तुम्ही काय करायचं, एका छोट्याशा मुलाचं काय तयार करू शकता, कटआउट तयार करू शकता. आणि त्याच्याविषयी सुद्धा जसं आपण इथं कसं केलं, झाडाचं कटआउट चिटकवलं त्याप्रमाणे एक छोटासा मुलाचं तुम्ही काय करू शकता, मुलाचं किंवा मुलीचं चित्र चिटकवायचं. आणि मग त्याच्याविषयीची ऍडजेक्टिव्ह तिथं बाजूला लावायची. तिच्या स्मॉल असेल तर स्मॉल, टॉल असेल तर टॉल, हँडसम असेल तर हँडसम, थीन असेल थीन, फॅट असेल तर फॅट, क्लेवर, हॅपी, सॅड अशी तुम्ही त्याला ऍडजेक्टिव्ह लावायची. आणि पुन्हा विचारायचं, जसं हाऊ इज द ट्री विचारलं तसं हाऊ इज द बॉय असंही विचारू शकता तुम्ही. नंतर याचं उत्तर कसं लिहिलंय, ट्री इज टॉल. तसं हाऊ मेनी ऍडजेक्टिव्ह पेस्टेड ऑन ट्री, किती ऍडजेक्टिव्ह पेस्टेड केलेले चिटकवले किती आहेत, 6. त्याचप्रमाणे मुलाच्या विषयी किंवा मुलीविषयी जे चित्र आहे त्याचे जे ऍडजेक्टिव्ह किती चिटकवले तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्याच्यानंतर बघा दीक्षा ऍप मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही इयत्ता 6वी स्टँडर्ड 6चं जे बुक आहे आपलं त्याच्यात जाऊन ही जी लिंक आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला 6वीच्या जी इयत्ता आहे आपली 6वी इयत्ता त्याच्यामध्ये 6th स्टँडर्ड त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला याचं दीक्षा ऍप मध्ये पाहू शकता तुम्ही हा गेम. बघा आज तुम्ही काय शिकले याच्यातून, टुडे आय लर्न व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचे तुम्ही विशेषणाचे वेगवेगळे फॉर्म शिकले. बघा पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन करतो. इंग्रजीचा आपला जो विषय होता आजचा इंग्रजीचा, आपण काय बघितलं, ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, जसं मराठीत आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मराठीत काय म्हणतो ऍडजेक्टिव्हला, विशेषण. विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला किंवा अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण. जसं आपण पाहिलं होतं की साखर गोड आहे असं मराठीत पाहिलं होतं, आहे की नाही. म्हणजे साखर कशी आहे, गोड आहे. म्हणजे गोड हे काय, अधिकची माहिती साखरेबद्दलची. तसंच इंग्रजीमध्ये त्याला ऍडजेक्टिव्ह, इकडे ऍडजेक्टिव्ह म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला विशेषण म्हणतात. मग इथं काय म्हणता येईल आपल्याला, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय,
तर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन द वर्ड विच गिव्ह अस, म्हणजे द वर्ड म्हणजे काय, जो शब्द, द वर्ड विच गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. नाउन म्हणजे काय, नाम, नामाविषयीची अधिकची माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह. तर तुम्हाला काय करायचं मग ऍडजेक्टिव्ह साठी, तुम्ही इथं ऍडजेक्टिव्ह सांगितलेले बघा. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण इथं सांगितलेले बघा. बिग, ग्रीन, टॉल, शायनी, शॅडी, हे सगळे याचं झाडाचं एक असं तयार करायचं कटआउट, चित्र तयार करा, काही तयार करा, आणि मग ही जे पानं दिसत आहेत तुम्हाला, या पानावर तुम्हाला एक 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 ऍडजेक्टिव्ह चिटकवायचा आहे. कळलं का? आणि मग नंतर प्रश्न विचारला तुम्हाला, हाऊ इज द ट्री, असं जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय देणार तुम्ही, द ट्री इज ग्रीन, ट्री इज बिग, अशी वाक्य तयार करायची तुम्हाला. द ट्री इज टॉल, ट्री इज शायनी, ट्री इज शॅडी, शॅडी म्हणजे काय, सावली, सावली देणारा, शायनी म्हणजे काय, चमकदार, टॉल म्हणजे काय, उंच, बिग म्हणजे मोठं, आणि ग्रीन म्हणजे हिरवगार. अशा प्रकारचं तुम्हाला इथं एक ऍक्टिव्हिटी करायची, आणि त्याच्यानंतर एक मुलाचं किंवा मुलीचं चित्र चिटकवा, आणि त्याच्यावर मग नंतर पुन्हा त्याच्यापासून वाक्य तयार करा. असे जसे आपण इथं इथं लिहिलेत बघा, बिग, ग्रीन, टॉल, शायनी, शॅडी, तसे तुम्ही इथं बाजूला काय लिहायचे आणि ते चिटकवायचे. त्याच्यानंतर स्मॉल, टॉल, बॉय कसा आहे, द बॉय इज स्मॉल, द गर्ल इज टॉल, द बॉय इज हँडसम, द बॉय इज थिन, अशा प्रकारचे वाक्य करायचे. हाऊ इज द बॉय असं म्हटलं प्रश्न, तर तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. असं ऍडजेक्टिव्हची वाक्य तयार करायचे आणि ते आपल्या ग्रुपवर टाकायचे. आता त्याच्यानंतरचा तिसरा अभ्यास आहे बघा आपल्या ब्रिज कोर्सचा सेतू अभ्यासक्रमामधला आजच्या 23व्या दिवसाचा. बघा संख्यांवरील क्रिया. बघा आतापर्यंत आपण संख्यांवरील क्रियामध्ये दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार बघितलेला आहे. आणि आज आपल्याला काय बघायचं, संख्यांवरील क्रियामध्ये आपलं जे घटकाचं नाव आहे ते विभाज्यता. 23व्या दिवसाचं जे आज प्रकरण आहे आपलं गणितातलं बघा, ते आहे विभाज्यता. आता तुम्ही चौथीला किंवा पाचवीला असताना, पाचवीची स्कॉलरशिप देत असताना तुम्हाला या अध्ययन निष्पत्तीमध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे, विभाज्यतेच्या कसोट्या तुम्ही पाहिलेल्या बघा. 2ची कसोटी काय, 5ची कसोटी काय, 10ची कसोटी काय, 3ची कसोटी, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. स्कॉलरशिप मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा बघा. तर 2ची कसोटी काय, ज्यांना पाठ असेल तर त्यांना फटकन सांगता येईल. 2ने विभाज्यतेची कसोटी काय म्हणते, तर संख्येच्या एकक स्थानी, म्हणजे एकक स्थानी जर एखादी संख्या असेल, समजा 10 ही संख्या आहे, याचे एकक स्थान कोणतं आहे, 0. मग असं जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते. बघा विभाज्यतेची कसोट्या बघू लागलो आपण. या कसोट्या पाठ पण करायचे तुम्हाला. 2ची कसोटी काय आहे, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजे त्या संख्येला किती भाग जातो, 2 न भाग जातो. म्हणजे याचं उदाहरण समजून सांगायचं म्हणजे समजा आता एक 10 संख्या आहे. किती आहे, 10 घेतली आपण संख्या. या 10 संख्येची शेवटी काय आहे, एकक स्थानी काय आहे, 0. आता या 10ला 2 न भाग जातो की नाही बघा, 2 पंचे 10 म्हणजे 0 उरतं की नाही. म्हणजे 10 ही संख्या किंवा 100 जरी असली किंवा 1000 जरी असली, त्याच्या शेवटी अंक किती आहे, 0 जर असेल, एक लक्षात ठेवायचं, संख्येच्या शेवटी जर 0 असेल तर त्याला 2 न काय जातो, निश्चेष भाग जातो, म्हणजे 0 उरतो 2 न भाग दिल्यानंतर. नंतर 2 न सुद्धा भाग दिला तरी 0 उरतो. 4 न दिला तरी बघा बाकी 0 राहते. म्हणजे जर 4 जर असेल आणि त्याला 2 न निश्चेष भाग जातो शेवटी जर 4 असेल तर. नंतर शेवटी म्हणजे काय, एकक स्थानी लक्षात ठेवायचं, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 2 न काय जातं, ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजे त्या संख्येला 2 न भाग जातो, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे 5ची विभाज्यतेची कसोटी. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5. बघा संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 5ने विभाज्य, म्हणजेच त्या संख्येला 5ने भाग जातो. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा संख्या आहे, समजा धरून चला 40 संख्या आहे, त्याला 5 न भाग जातो, 5 8 40.
किंवा एखादी संख्या आहे 55, तिला 5 न भाग जातो, 11 5 55. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो? 5 न भाग जातो. आणि ज्या संख्येच्या, आता 10ची ही आतापर्यंत आपण 2ची विभाज्यतेची कसोटी बघितली, 5 ने विभाज्यतेची कसोटी बघितली, आता 10 ने विभाज्यतेची कसोटी कशाला म्हणायचं? जर संख्येच्या एकक स्थानी 0च असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादी संख्या 10 आहे, 20 आहे, 30 आहे किंवा कोणतीही, समजा शेवटी एकक स्थानी फक्त 0 पाहिजे, त्या संख्येला किती भाग जातो? 10 ने भाग जातो. म्हणजे काय, त्याला 10ची विभाज्यतेची कसोटी म्हणायचं. संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 10 ने भाग जातो. त्याच्यानंतर बघा 3ची विभाज्यतेची कसोटी काय सांगितली आहे? जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला, म्हणजे जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. म्हणजे जर एखादी संख्या असेल, त्या अंकाची बेरीज करायची आणि त्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जातो? 3 ने भाग जातो. म्हणजे ही 3 ने विभाज्य असते. बघा उदाहरणार्थ दिलंय, एक उदाहरण सांगितलं, 924 ही संख्या आहे. आता या 924 या संख्येमध्ये अंकाची जर बेरीज केली, 9 2 किती झाले? 11, 11 4 किती झाले? 15. मग या 15ला 3 न पूर्ण भाग जातो, 3 5 15. म्हणजे या पूर्ण 924 या संख्येला किती भाग जातो? 3 ने भाग जातो. तसंच पुढचं पण एक उदाहरण आहे, 315 दिलेले. 315 मधल्या अंकांची बेरीज करायची, हा लक्षात ठेवा, अंकांची. 315 मध्ये पहिला अंक कोणता आहे? 3. 3 मध्ये 1 मिळवा की झाले 4. 4 मध्ये पुन्हा 5 मिळवा पुढचे की झाले 9. मग आता या 9ला 3 न भाग जातो की नाही? 3 त्रिक 9. म्हणून पूर्ण संख्येला किती भाग जातो? 3 ने भाग जातो. म्हणजे 315ला पूर्ण भाग जातो 3 न. हे लक्षात ठेवायचं. अंकाची बेरीज करायची आणि ती जर 3च्या पाड्यात असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जातो? 3 ने भाग जातो. याला 3 ने विभाज्यतेची कसोटी असे म्हणतात. म्हणजे ही लक्षात ठेवायचं, जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. त्यानंतर आहे 4ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील दशक, लक्षात ठेवा, जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. म्हणजे आतापर्यंत आपण एकक स्थानचं बघत होतो, नंतर 3च्या कसोटीमध्ये अंकाची बेरजेचं बघत होतो. आता 4ची विभाज्यतेची कसोटी काय सांगितली आहे? तर दशक आणि एकक या स्थानाची जी संख्या आहे, होणारी संख्या, तयार होणारी संख्या, तिला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जातो? 4 न. आता उदाहरणार्थ 756 ही संख्या आहे. बघा आता या 756 मध्ये 56 संख्या आहे. 56 ला 4 न निश्चित भाग जातो, म्हणून 756 ला पूर्ण निश्चित भाग जातो. 924 मध्ये 24 ला जातो की नाही? बघा 4 सक 24, म्हणून ही 924 ला पण 4 न भाग जातो. 212 मध्ये शेवटचे दोन अंक कोणते? म्हणजे एकक आणि दशक कोणते? 12. म्हणजे 12 ला 4 न भाग जातो की नाही? 4 त्रिक 12, म्हणून पूर्ण 212 ला भाग जातो. त्यानंतर 848 मध्ये बघा शेवटची संख्या किती आहे? दशक आणि एकक, एकक आणि दशक 48 आहे. म्हणजे 4च्या पाड्यात 48, 4 न भाग निश्चित जातो. 4 1 4, 4 2 8, म्हणजे 12 चौक 48. म्हणजे पूर्ण संख्येला किती भाग जातो? 4 न. तसंच 252 मध्ये सुद्धा 52 या संख्येला सुद्धा 4 न निश्चित भाग जातो, म्हणून याला 4ची विभाज्यतेची कसोटी असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे 9ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येमधील अंकाच्या बेरजेला, लक्ष द्या, जर कोणत्याही संख्येमधील अंकाच्या बेरजेला 9 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 9 ने विभाज्य असते. जशी आपण 3ची कसोटी बघितली, अंकाच्या बेरजेला 3 न भाग जात असेल तर 3 ने ती विभाज्य असते. तशी अंकाची बेरीज करायची आणि अंकाच्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल तर ती किती न विभाज्य आहे असं म्हणायचं? 9 ने विभाज्य आहे असं म्हणायचं. अशा ह्या सगळ्या कसोट्या बघा, 2ची, 5ची, 10ची, 3ची, 4ची आणि 9ची, या सगळ्या कसोट्या पाठ करायच्या आणि याच्यानुसार आता आपल्याला याच्यावरची प्रश्नांची उत्तर द्यायची. चला सराव करूया. बघा खालील संख्या वाचा आणि त्यापैकी कोणत्या संख्या 2 ने, 5 ने, 10 ने विभाज्य आहे ते ओळखून चौकटीत लिहा. आता या कसोट्या पाठ केल्यानंतर तुम्हाला फटकन लक्षात येणार. आता 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 2 ने विभाज्य असणाऱ्या, मग त्यासाठी तुम्हाला 2ची विभाज्यतेची कसोटी पाठ पाहिजे. 2 ने विभाज्य असणारी कसोटी काय? 2 ने विभाज्य असणारी कसोटी काय म्हणते?
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला किती भाग जातो? 2 न. मग आता याच्यात बघा, पहिली संख्या 135 इथं आहे का? 0, 2, 4, 6, 8 आहे का? सुगंध जॉईन केलाय का? सुगंध सुगंध माईक चालू कर. सुगंध सुगंध हा सुगंध हा माईक चालू कर सुगंध. हा आता आपण हा माईक चालू कर. हा बघ आता. हा आता बघ. हा आवाज येतोय माझा? हा हो सर येतोय. हा हा बघा, आता मी प्रश्न विचारलाय. दोन ने विभाज्य असणारी संख्या कोणती? आता आपण दोन ने विभाज्य असणारी संख्या कोणती म्हणलं की ज्या संख्येचे शेवटी 0, लक्ष ठेव, 0, 2, 4 आणि 6 आणि 8 असतील तर त्या संख्येला किती भाग जातो? 2 न. आता इथं बघ बरं, कोणत्या शेवटी संख्येच्या एकक स्थानी 0 कोणत्या कोणत्या आहेत त्या संख्या आपल्याला त्याच्यात खाली लिहायच्या. कोणती संख्या? 135 लिहिता येईल का आपल्याला दोन ने विभाज्य? 135 लिहिता येईल का आपल्याला? नाही सर. हा 564 शेवटी 4 आहे ना? शेवटी 4 आहे की नाही? हो सर. मग ही 564 पण लिहायची. 564 लिहायची. हा शेवटी 4 आहे. नंतर 475 लिहिता येईल का दोन ने विभाज्य? 475 लिहिता येईल का? एकदम नाही सोपं आहे सर. बघ. आपल्या नाही, कारण की शेवटी 5 आहे, त्याला 5 ने विभाज्य असणाऱ्या कसोटीत लिहावं लागेल आपल्याला. नंतर 650 आहे, शेवटी कोणता अंक आहे बघ? 0 आहे का? हा सर लिहिता येतो. 0. हा मग 650 इथं लिहायचं. हा नंतर पुढची संख्या किती आहे? वाजवरती 400 का? हा 400 येईल का तिथं दोन ने विभाज्य? हो सर. हा बरोबर. नंतरची 638 येईल का? 538 नाही सर. बघ बघ नीट विचार कर. शेवटी 8 आहे. आपली कसोटी काय सांगते? दोनची कसोटी, ज्या संख्येच्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 असतील तर त्या संख्येला दोन ने विभाज्य संख्या असे म्हणतात, विभाज्यतेची. मग 8 आहे ना शेवटी, मग हा सर 638 येतोय. इथंच लिहावं लागणार. हा नंतर 606 606 हा ते बी येते सर. पुढची संख्या 508. हा ती बी येते. हा हा 90. आवाज कसा यायला माईकचा? हेडफोन नाही लावला का? हेडफोन नाही लावला? हेडफोन लावायचा असतात. बर बर हेडफोन लावला असता तर मग आवाज आला नसता बघ. असा 9009 येईल का याच्यात? येईन सर येईन. कसं येईल? 9009 कशी येईल? 2 2 आहे की त्याच्या शेवटी? 0, 2, 4, 6, 8 आहे का? 9 आहे तिथे 9. ती कशी चालन आपल्याला? शेवटी 9 आहे ना. आपल्याला दोन ने विभाज्य असणारी पाहिजे. दोन ने विभाज्य म्हणजे काय? ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 आहे तेवढेच फक्त घ्यायच्या. इथं तर 9 आहे, ती कशी घेता येईल मग आपल्याला? नाही. आणि हा आता पुढची संख्या किती आहे? वाजबर ती पुढची संख्या. 5535. हा घेता येईल का ती? इथं घेता येईल दोन ने विभाज्य मध्ये? नाही घेता येत. कशी घेता येईल रे? ते कसोटीतच बसत नाही ना. कसोटी काय? हा हा 5ची पुढच्या याच्यात आहे. मग 5 ने विभाज्य असणारी पुढची कसोटी ती त्याच्यात लिहावं लागेल ती. आणि नंतर बघा 6580. हा ती घेता येते सर. हा मग लक्षात ठेवा. आता कोणते कोणते घेतले लक्षात राहील का? आता मी याच्यावर खून करून दाखवतो. 2च्या याच्यात कोणते कोणते घेतली. हा लक्षात ठेव. 2 मध्ये कोणती कोणती घेतली? पहिली 564 घेतली. हा नंतर 650 घेतली. नंतर कोणती घेतली? 400 घेतली. नंतर 638 घेतली. हा नंतर 606 घेतली.
नंतर 508 घेतली, नंतर शेवटची किती घेतली? 6580 घेतली. किती हा, हे सगळ्या कुठे लिहायचे आपल्याला? 2 ने विभाज्य असणार आहे याच्यात. कळलं का आता? हो सर, कळलं. हा, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 संख्या कुठे लिहिणार तू? आता हे सगळं 2 ने विभाज्य असणाऱ्या याच्यामध्ये लिहायचं. लक्षात आलं? आता आता मी अंडू करतो त्याला. हा, आता आता त्याच्यानंतर इकडे लक्ष द्यायचं. आता 5 ने विभाज्य असणारी संख्या कोणती आहे? तर 5 ची कसोटी काय सांगती? ज्या संख्येच्या शेवटी किती आहे? 0 किंवा 5 आहे. लक्षात ठेव, एकदम सोपं आहे. आता पटापट सांगता आलं पाहिजे. ऐक पहिलं. 5 ने विभाज्य संख्या कोणत्या आहेत? हे डबल पण याच्यात येऊ शकतात बरं का, असं काही नाही की जे 2 मध्ये आले ते इकडे पण येऊ शकतात, कारण की त्याला 2 न पण जातो आणि 5 न पण भाग जातो. आता कसोटी लक्षात ठेव, काय म्हटलंय? 5 ने विभाज्य कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे काय? एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता सांग पटपट, किती संख्या शेवटी 5 आणि 0 असणाऱ्या कोणत्या संख्या तिथं लिहायचं 5 ने विभाज्य असणाऱ्या याच्यात. बरोबर आहे. 135. सांग. हा, बरोबर. 475. बरोबर. बरोबर, सांग ना. हा, 650. बरोबर. पुढे 400 झाले सर. 400. हा, बरं, 400. हा, पुढे डबल एकच राहिली आता. 2 राहिले. 2. 5535. हा, अजून एक राहिली. अजून एकच राहिली आता. 7. हा, सांग ना. झाले सर. 6580. हा, 6580 म्हणजे लक्षात राहिलं का? आता पुन्हा लक्षात ठेव, मी याच्यावर पुन्हा खून करतो. आता तू जे सांगितले ना की ज्या संख्येच्या शेवटी काय आहेत? 5 आहे, म्हणजे ही एक संख्या, 475 एक संख्या, 650 एक संख्या, 400 संख्या, आणि नंतर कोणती आपण पाहिली? 5035, 5535 आणि 6580. इतक्या संख्या पुन्हा 5 मध्ये येणार आहे. हा, आता तू म्हणशील काही संख्या 2 ने, मग त्याला 2 न पण जातो आणि 5 न पण जातो भाग, म्हणून त्या आल्या. आता आपल्याला बघायचं, आता एकदम सोपं आहे. याच्यानंतर 10 ची कसोटी. हा, 1 मिनिट. आता हे लक्षात आले संख्या तुला? आता पहा, 1 मिनिट. आता बघा, अजून आता 10 ची कसोटी काय? एकदम सोपी. आता 10 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल. लक्षात ठेव, पहिले ज्या संख्येच्या शेवटी 0 असेल तिला किती भाग जातो? 10 न भाग जातो. मग आता सांग पटपट. एकदम सोपं आहे. आता ज्याच्या शेवटी 0 पाहिजे, 0 असणार. हा, 50. बरोबर. 400. 6580. बस, बरोबर. म्हणजे बघा, पुन्हा आता मी त्याला खून करून सांगतो. म्हणजे बघा, 10 न ज्याला भाग जातो अशा संख्या कोणत्या आहे? एक आहे 650, नंतर आहे 400, नंतर इकडे कोणती आहे? 6580. म्हणजे 3 संख्या आहेत फक्त. म्हणजे जे शेवटी 0 आहे त्याला किती भाग जातो? 10 न निश्चित भाग जातो, म्हणून त्याला 10 ची कसोटी असे, 10 ने विभाज्य असणारी कसोटी असं म्हणतात. असा तक्ता तयार करायचा आणि तो आपल्या ग्रुपवर टाकायचा. म्हणजे तुम्हाला समजलं की नाही? मला ते पण कळणार आहे बघा. म्हणजे 2 ची. आणि तशीच मग आता 2 ची कसोटी बघितली, 5 ची बघितली, 10 ची बघितली, तशी 3 ची, 4 ची, ह्या सुद्धा कसोट्या तुम्हाला लिहिता येणार आहे की नाही? याच्यावरचे प्रश्न सुद्धा लिहिता येणार आहे. असे 2 ने विभाज्य असणारे कोणते 3 अंकी 5 संख्या लिहा, याच्यावरून तुम्हाला लिहिता येणार आहे. 5 ने विभाज्य असणारे कोणते 3 अंकी 5 संख्या लिहा. नंतर 10 ने विभाज्य असणारे कोणते 3 अंकी संख्या लिहा. तुम्ही किती लिहू शकता की नाही? आता याच्यावरून हे जर कळलं तर लिहू. 5 काय 10 संख्या लिहू शकतो आपण 2 ने विभाज्य असणाऱ्या, आहे की नाही? आता 1 मिनिट. आता
माईक बंद कर सुगंध, माईक बंद कर आता. ऐक आता, माईक बंद करता. बघा आता सोडून पाहू. आता हे सुद्धा तसंच आहे. खालील संख्या वाचा आणि त्यापैकी कोणत्या संख्या 3ने, 4ने किंवा 9ने विभाज्य आहे ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. आता जसं आपण 2चं, 5चं आणि 10चं केलं होतं, आता हे लक्षात ठेवायचे. ही कसोटी वाचायची. 3ची कसोटी काय सांगते, तर अंकाची बेरीज करायची. म्हणजे कशी, आता संख्या वाचायची आणि त्या संख्येतल्या अंकाची बेरीज करून पाहायची. आणि बेरीज केल्यानंतर जर तिला 3 भाग जात असेल तर त्या सगळ्या संख्येला किती भाग जातो, 3 भाग जातो असं म्हणायचं. आता उदाहरणार्थ 591 ही संख्या आहे. याच्यातले अंक कोणते आहेत, 1 आहे, 5 आहे, 9 आहे आणि 1 आहे. म्हणजे 5 आणि 9 किती झाले, 14. 14 आणि 1 किती झाले, 15. मग या 15ला जर 3 भाग जात असेल तर पूर्ण संख्येला भाग किती जातो, 3. म्हणजे 15 जातो की नाही, 3×5 15. म्हणून 591 3ने विभाज्य असणारी संख्येमध्ये लिहायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता अशा तुम्ही बेरीज करून पाहायची आणि ज्याला 3 भाग जात असेल त्याला 3ने विभाज्य असणारी संख्या म्हणायचं. आणि 4ने विभाज्य कशाला म्हणायचं, की ज्या संख्येचे एकक आणि दशक आणि एकक हे जर 2 अंकाला जर 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. उदाहरण 264 संख्या आहे. याच्यामध्ये शेवटी 2 अंक कोणते आहेत, 64. आणि 4 64ला भाग जातो. 4 1 4 आणि नंतर उरले 2 आणि 4 सख 24 म्हणजे 16 चौक 64. म्हणजे या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. म्हणजे 264 4ने विभाज्य आहे. आता 9चं कशी आहे, 9ची जशी 3ची सगळ्या अंकाची बेरीज केली तसंच मग 9ची पण आहे. अंकाची बेरीज करायची आणि त्याला जर 9 भाग जात असेल तर तिला काय म्हणायचं, 9ने विभाज्य म्हणायची. आता उदाहरणार्थ एक उदाहरण पाहू. 9 आणि 4 किती होतात, 13. 13 आणि 5 किती झाले, 13 आणि 5 18. 18ला 9 भाग जातो. 9 दुनी 18. म्हणजे हे पूर्ण संख्येला काय भाग जातो, 3 पण जातो आणि 9 पण जातो. दोन्हीकडे लिहायचं. मग असं सोपं आहे हे. 3 आणि 4ने विभाज्य आणि 9ने विभाज्य असणाऱ्या संख्या सुद्धा लिहायच्या. आणि ह्या जसं आपण 2, 5 आणि 10ची केली तसंच तक्त्यामध्ये इथे लिहायची आणि याच्या अतिरिक्त उदाहरणं सुद्धा तुम्हाला लिहायची. लिहिता येईल सुगंध आता याच्यासारखे. सुगंध माईक चालू कर. सुगंध केला सर. हा आता हे समजलं का, हे काय करायचं हो सर. इथं. आता आपण 3ने विभाज्य कशी शोधायची, तर अंकाची बेरीज करायची. आणि अंकाची बेरीज केल्यानंतर 3 भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला तर मग पूर्ण संख्येला भाग जातो. आता उदाहरणार्थ मी काय केलं, 591 संख्या आहे. त्याच्यातले अंक कोणते कोणते, 5 9 आणि 1 याची बेरीज केली. 5 आणि 9 किती झाले, 14. 14 आणि 1 किती झाले, 15. 15 3च्या पाड्यात आहे की नाही, 3×5 15. म्हणून या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. मग ती तिथं लिहायची. आणि नंतर पुन्हा काय करायचं, इकडे 4ची कसोटी कशाला म्हणायचं, अंकाचे शेवटचे अंक पाहिजे, शेवटचे अंक. आणि त्याला 4 भाग देऊन बघायचा. जर भाग जात असेल पूर्ण तर पूर्ण संख्येला भाग जातो. असं तिथे अंक लिहायचे. चालेल. हे सगळं तयार करायचे, हे पण तक्ता. आणि अजून अधिकची मदत लागत असेल तर ही लिंक वापरायची आणि त्याला क्लिक करून मग दीक्षा ऍप मध्ये तुम्हाला जास्तीची माहिती मिळणार आहे. आता माईक बंद केला तरी चालेल. बघा आता हे मला समजले. आता याच्यातून काय काय समजलं, 3ची आणि 4ची विभाज्यतेची कसोटी माहित आहे आणि मला 3ने आणि 4ने विभाज्य असणाऱ्या संख्या सुद्धा ओळखता येतात. असा हा गणिताचा तुम्हाला सेतू अभ्यासक्रमामध्ये आजचा विभाज्यतेच्या कसोटीवर असणारा अभ्यास होता. याच्यानंतर आता आपल्याला विज्ञानचा अभ्यास बघायचा. बघा, सेतू अभ्यासक्रमामध्ये विज्ञानचा अभ्यास, ब्रिज कोर्स मधल्या आजच्या 23व्या दिवसाचा हा विज्ञानाचा अभ्यास आहे. बघा, कृतीपत्रिका आहे 16वी. समजून घेऊया. बघा, कार्य ऊर्जा आणि कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध. कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, आणि कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध आता आपल्याला बघायचा. याच्यासाठी संदर्भ बघा, इयत्ता 6वीचं जे 11वं प्रकरण आहे कार्य आणि ऊर्जा. याच्यातून काय साध्य होणार आहे आपल्याला, आद्य निष्पत्ती काय साध्य होणार आहे, दैनंदिन जीवनामध्ये शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा विद्यार्थी वापर करतात. दैनंदिन जीवनामध्ये शिकत असताना म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असताना वैज्ञानिक संकल्पनांचा तुम्ही काय करता, वापर करतात. आता लक्षात घेऊया. आता तुम्ही लहानपणी बघा असं चक्का चालवलेला आहे, त्या चक्क्याला तुम्ही असं काडीनं त्याला आधार देऊन त्याला असा वेग देता. हे काम तुम्ही केलेलं आहे, खेळ खेळलेला आहे. बघा, हा चक्क्याचा जे खराब झालेले टायर वगैरे आहेत त्याला असं तुम्ही बरोबर गावभर ते चक्का फिरून आणलेला आहे.
त्याला जिथं न्यायचं तिथं तुम्ही फिरवलेलं आहे बघा. आता मग हे कसं शक्य होतं? एक प्रकारे तुम्ही वैज्ञानिकच काम करत होते, परंतु तुम्हाला त्यावेळी माहित नव्हतं की आपण हे वैज्ञानिक काम करतो लहानपणी असताना. म्हणजे बघा, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूची विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचं विस्थापन होतं, विस्थापन म्हणजे काय? तर वस्तूचं एका ठिकाणाहून जेव्हा वस्तूचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतं याला विस्थापन असे म्हणतात. म्हणजे जेव्हा बल लावलं जातं, बल म्हणजे काय आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे शक्ती लावली जाते. जेव्हा शक्ती लावली जाते म्हणजे जेव्हा बल लावलं जातं एखाद्या वस्तूला विस्थापन होण्यासाठी तेव्हा तिथं कार्य झालं असं म्हणतात. आता इथं जी वस्तू म्हणजे काय? टायर आहे. टायरला बल कशाने लावलंय? त्या काडीनं लावलंय. काडीनं जेव्हा ज्यावेळी तुम्ही ढकलत नेसाल म्हणजे बल लावसाल त्यावेळी ते चक्का काय होणार आहे? पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे बल लावलं आणि त्या बलानुसार त्याचं काय होणार आहे? एका ठिकाणाहून जे चाक आहे किंवा ते जे टायर आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे वस्तूचं काय झालंय? विस्थापन झालं. आणि या विस्थापन झालं म्हणजे कधी झालं? जेव्हा तुम्ही बल लावला तेव्हा त्या वस्तूचं विस्थापन झालं, त्यामुळे त्याला कार्य झालं असं म्हणतात. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूची विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात. जर नुसती अशी काडी लावून ठेवून दिली असती, टायर उभं उभं ठेवलं आणि त्याला काडी लावून ठेवली असती तर लगेच टायर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं असतं का? तर नाही. ज्यावेळी त्या टायरला काय बल लावलं त्या काठीच्या साहाय्यानं त्यावेळी ते टायर पुढे पुढे गेलं, आहे की नाही? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूची विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात. बघा, इथं दुसरं पण चित्र छानसं दाखवलेलं आहे बघा. जसं वरती आहे, हा सुद्धा खेळ खेळलेले आहेत बघा तुम्ही लहानपणी असताना. वरती मुलगा चक्का खेळतोय, खाली छोटीशी मुलगी बघा, ती काहीतरी असं डब्यासारखं काहीतरी, तुम्ही घरात सुद्धा एखादा डब्बा असेल तर त्या डब्याला असं दोरी वगैरे बांधून तुम्ही हा खेळ खेळलेले बघा. आणि बघा, सारख्या अंतराची विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते ते ते कार्य अधिक असते. सारखे बल लावून जास्त विस्थापन झाले तरी ते कार्य अधिक असते. समजा आता एक रिकामा डब्बा आहे बघा. एक रिकामा डब्बा आहे, त्याला दोरी बांधलेली आहे आणि एक एक दुसरा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये वस्तू ठेवलेली आहे. बघा, दोन्ही कार्य होऊ लागलेलं आहे, परंतु एका कार्याला जास्त ऊर्जा लागणार आहे आणि दुसऱ्या कार्याला कमी लागणार आहे. म्हणजे बघा, सुरुवातीच्या रिकामा आहे त्यावेळी ऊर्जा कशी लागणार आहे? कमी. परंतु दुसऱ्या याला काय लागणार आहे? जास्त लागणार आहे. म्हणजे बघा, सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजे कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्हीचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर तिसरं एक चित्र दाखवलेलं बघा. इथं दाखवलेलं बघा, एक याच्यासारखं चित्र दाखवलेलं आहे. एका उंच याच्यावर काय ठेवलेलं आहे, जसं एखाद्या विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी जसं आपलं रहाट जे असतं त्याला पाणी काढण्यासाठी वापरलं जातं, त्याप्रमाणे इथं बघा एक अशी हे केलेली आहे आणि त्याच्यावरून एक छोटस भांड असं म्हणता येईल किंवा बादलीसारखं छोटस हे केलेलं आहे आणि ते उंच किती आहे? 4 मीटर बघा. आणि ते दोरीच्या साहाय्यानं असा आकड्याच्या साहाय्यानं खाली सोडण्यात येत आहे बघा. तो सुद्धा एक प्रयोग आहे बघा, साधे आणि सोपे. आता कार्य आणि ऊर्जा यांच्यातला संबंध काय? तर बघा, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. बघा, तुमच्या शरीरामध्ये जर अन्नच नसेल तर तुम्हाला कार्य करता येणार आहे का? नाही. म्हणजे शरीरामध्ये अन्न पाहिजे म्हणजेच काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे. कार्य करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. ज्या दिवशी तुम्ही अजिबात जेवणच केलं नाही, थकून गेलेले, तुमची तब्येत ठीक नाही आणि त्यावेळी तुम्हाला जर म्हटलं काम करा तर शक्य आहे का? नाही. म्हणजे कार्य करण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे. कार्य करण्याची क्षमतेला ऊर्जा म्हणतात आणि ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते? बलामार्फत कार्यात होते. बघा, लक्षात ठेवा. असं इथं दाखवलेलं आहे. इथं धनुष्यबाण चालवताना बघा, तर आता हा धनुष्य चालवायचा, बाण त्याच्यातून पुढे हे करायचा, तर मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? शक्ती लागणार आहे. म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? ऊर्जा असे म्हणतात. अशा प्रकारचं कार्य आणि ऊर्जा याच्या जे आपला आजच्या 23व्या दिवसाचा अभ्यास आहे बघा. आता त्याच्यानंतरचा आहे पुढचा अभ्यास आपला सेतू अभ्यासक्रमाचा 23व्या दिवसाचा विषय आहे आपला समाजशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्राचा विषय आहे आपला भूगोलाचा इयत्ता 7वीचा 23व्या दिवसाचा बघा. संदर्भ सांगितलेला आहे इयत्ता 6वीचं भूगोलचं. कालही आपण बघितलं खडक आणि खडकाचे प्रकार. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्ती काय समजणार आहे तुम्हाला? महाराष्ट्रातली खडक प्रकार आणि खडकाचा प्रकार नकाशाचा वापर करून सांगतो. म्हणजे तुम्हाला नकाशाचा वापर करून सांगता आला पाहिजे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आहे. खडकाचे प्रकार काल बघितले आपण, अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. याचा प्रकार तुम्हाला पूर्ण सांगता आला पाहिजे. आता बघा, इथं सांगितलं बघा,
मित्रांनो, जर आपणास काय आठवली नसेल तर घरातील वडीलधारी मंडळी यांच्यासोबत चर्चा करा की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा खडक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र झालं की भारतामध्ये तुम्हाला पाहता येईल, भारत झालं की जगामध्ये कोणत्या प्रकारचा हे बघता येईल, टप्प्याटप्प्यानं तुम्हाला जाता येईल. बघा, याच्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या लिंकचा वापर करून सुद्धा तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता. बघा, त्याच्यानंतर आवश्यक साहित्य काय करायचं, चित्र, आकृती, इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आणि पेन्सिल, हे सगळं काही लागणार आहे. बघा, याच्यासाठी अध्ययन अनुभव काय, कृती काय करायची, खालील नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. असा हा नकाशा दिलेला आहे. बघा, नकाशा दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. आता याच्यामध्ये सगळं या खडकाचं वितरण दिलेलं आहे, फक्त रंगानं ते ओळखायचे. आता बघा, एकदम डार्क जो ग्रे रंग आहे किंवा ब्लॅक रंग आहे, थोडासा डार्क आहे, तिथं काय आहे, ग्रेनाइट खडक आहे. थोडासा कमी डार्क असलेला बेसॉल्ट खडक आहे. आणि जिथं लाल रंगासारखं दिसतंय ती कोणता आहे, जांभा खडक. त्याला काय म्हणायचं, जांभा खडक. आणि जो पिवळा आहे त्याला म्हणायचं स्तरित खडक. आता बघा, जांभा खडक कुठे आहे, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग कुठे येतं, कोकणामध्ये येतं. त्याच्यानंतर बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पिवळा कलरचा आपला खडक दिसतोय त्याला रूपांतरित खडक असं म्हणतात. त्याच्यानंतर इकडे जर आपण इथं जिल्ह्याची नावं सुद्धा दिलीत. बघा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये कसं आहे, ग्रेनाइट खडक आहे. बघा, त्याच्यानंतर इकडे नांदेडचा काही भाग आहे, तिथं सुद्धा ग्रेनाइट खडक आहे. आणि बाकीचा राहिलेला जो उर्वरित आहे आपला महाराष्ट्रामध्ये, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, जालना, पुणे, सातारा, इकडे सगळीकडे कोणता आहे, बेसॉल्ट खडक आहे. हे लक्ष ठेवायचं, याच्यावरून तुम्हाला उत्तर देता येतील. नकाशाच्या आधारे कोणता खडक महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्ह्यामध्ये आढळतो, जांभा खडक हा कमी आढळतो. मग जांभा लिहायचा. राज्यात सर्वाधिक आढळणारा खडक कोणता आहे, बेसाल्ट खडक. स्तरित खडक कुठे आढळतो, इथं जिल्ह्याची नावं दिलेली आहेत. स्तरित खडक कुठे आढळतो, स्तरित खडकासाठी इथं दिलेलं आहे. बघा, पिवळा रंग दिलेला आहे. बघा, स्तरित खडकासाठी ती कुठे कुठे, जळगाव, नंदुरबार, अकोला, अमरावती या ठिकाणी स्तरित खडक सापडतो. असं तुम्हाला लिहायचंय. आपल्या राज्यात आढळणारे प्रमुख खडक प्रकार कोणते आहेत, इथं दिलेले आहेत. कोणते कोणते, बेसाल्ट खडक, ग्रेनाइट खडक, जांभा खडक आणि स्तरित खडक, अशी उत्तरं तुम्हाला लिहायची. याच्यातून काय समजलं तुम्हाला, ही कृती करून तुम्हाला काय समजले आणि शिकण्यास मिळाले, तर तुम्हाला खडकाचे वेगवेगळे प्रकार समजले. हा, सुगंध, तुझा माईक चालू कर आता. सुगंध, 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 माईक चालू कर. बोला सर. हा, आता हा नकाशा काय करायचं, नकाशा बघायचा. हा, आणि नकाशावरून याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत बघा खाली, तर ते प्रश्न लिहून काढायचे आणि त्याची उत्तर याच्यातच आहे. फक्त नकाशा पाहायचा आणि आणि इथं सूची दिलेली बघा. बेसाल्ट खडकासाठी रंग कोणता आहे, ग्रॅनाइट साठी कोणता आहे, जांभा खडकासाठी कोणता आहे, आणि त्याच्यावरून मग हे उत्तर लिहायचे. हा, सगळे लिहिता येईल मग हे उत्तर सगळे नकाशा पाहून आपल्या. हा हा, मग ते उत्तर लिहायचे आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचे. आता शेवटचा विषय बघू आपण. हा, माईक बंद कर. हा, बोल ना, बोल ना. काय म्हणतो सुगंध, काय अडचण आहे का? नदीला पाणी प्यायला सर. हा, नंतर 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 पाहू आपण. नंतर पाहू आपण, आधी आपला अभ्यासाचं पाहू. हा, हे झालं की नंतर मी विचारतो प्रश्न. अजून अभ्यासाचं काही अडचण आहे का, अभ्यासाची? हा, आता माईक बंद कर. आता शेवटचा विषय घेऊ आपण, सेतू अभ्यास. नंतर विचारतो मी तुला मग. हा, सेतू अभ्यासक्रमामधला आपला शेवटचा विषय आपला हिंदीचा आहे बघा. आता सेतू अभ्यासक्रमामधला आपला शेवटचा विषय. त्याच्यानंतर इथं पण माहिती अजून आता तुम्हाला करायची. खडक प्रकारानुसार जिल्ह्याची यादी सुद्धा करता येणार आहे तुम्हाला. बेसाल्ट खडक पुढे, ग्रेनाइट, हा सुद्धा तक्ता तयार करायचा आहे. हा, पुढे नंतर पुढे लिंक वापरून माहिती अधिकची मिळवायची खडकाची प्रकाराची. दीक्षा ऍपवर जाऊन पाठ्यपुस्तकातील घटक आणि खडकाचे प्रकार आणि ते स्वाध्यायामध्ये सोडवायचे आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचे. बघा, याच्यानंतर आपला आजचा 23व्या दिवसाचा हिंदीचा अभ्यासक्रम आहे बघा, सेतू अभ्यासक्रम. 23 क्षेत्र है भाषा विकास, कौशल्य है. देखो कौशल कौन सा है, संभाषण कौशल्य, यानी कि संभाषण और लेखन दोनों भी है. अध्ययन निष्पत्ति क्या है, दैनिक लेखन भाषण संभाषण में उपयोग करने हेतु अब तक पढ़े हुए नए शब्दों के प्रति जिज्ञासा व्यक्त करते हुए उनके अर्थ समझने के लिए शब्दकोश का प्रयोग करते हैं तथा नए शब्दों का लघु शब्दकोश लिखित रूप में तैयार करते हैं. देखो,
आओ पता करें अध्यापन संकेत। देखो मुहावरे दिए वाले हैं, कहावतों के अर्थ बताते हुए वाक्यों में प्रयोग किस प्रकार से किया जाए यह अध्यापक समझाए। देखो अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता, अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता, यानी कि कठिन काम एक आदमी चाहे वो कितना भी बड़ा क्यों ना हो नहीं कर सकता। इसका वाक्य आप कर सकते हैं, मैं अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता, ऐसा वाक्य कर सकते हैं। मैं खेत में काम करते हुए अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता, यानी कि कठिन काम एक ही आदमी, इसका अर्थ दिया है चाहे वह कितना भी बड़ा क्यों ना हो वो नहीं कर सकता। अकेला व्यक्ति कुछ काम कर सकता है क्या? नहीं। देखो बाद में देखो, अंधा क्या चाहे दो आंखें, इच्छित वस्तु अनायास मिल जाना। जो आपके मन में भी इच्छा नहीं है लेकिन आपको अनायास वस्तु मिल जाती है, उसे क्या कहते हैं? अंधा क्या चाहे दो आंखें। इसका वाक्य आप कर सकते हैं, मैंने चाहा भी नहीं था लेकिन मुझे परीक्षा में अच्छी तरह से अंक मिले, और ये जो मुहावरा है मुझे याद आया, अंधा क्या चाहे दो आंखें। फुलाना समाना बहुत खुश होना, आज हमारी परीक्षा में मुझे अच्छी तरह से अंक मिले, अच्छे अंक मिले, मुझे फुलाना समाया। ऐसा ऐसा वाक्य आप कर सकते हैं। देखो इस तरह का वाक्य कर सकते हैं। प्राणों की बाजी लगाना, यानी कि उसका अर्थ दिया है, देखो मरने के लिए तैयार होना। तानाजी मालुसरे ने अपने प्राणों की बाजी लगाकर शिवाजी महाराज के लिए अपना प्राण त्याग कर दिया, या प्राणों की बाजी लगा दी। ऐसा वाक्य आप कर सकते हैं। ये वाक्य आपको करने के 4 मुहावरों के, उसके पहले अर्थ लिखने के और उसके वाक्य करने के। एक आते होंगे तो 1 करो, 2 करो, 3 करो, वाक्य करो। लेकिन आओ सक्षम करें, लिखित कहावतों को पूरा करो। यहाँ पे कहावतें दी है वो भी आपको पूरी करने की है। गंगा गए गंगादास, ये पूरा इसकी कहावत आपको पूरी करने की है। नाच न जाने नाचता येणं अंगण वाकडे, जसं मराठीत आहे तशी इथं तुम्हाला हिंदीतली करायची, ती शोधून काढायची आणि ती लिहायची हिंदीमध्ये। अशा प्रकारे देखो अभ्यास करे, मुहावरों का अर्थ बताकर सार्थक वाक्यों में प्रयोग करो। खुशी का ठिकाना न रहना, इसका भी आपको अर्थ लिखने का और इसका वाक्य करने का। तय करना, निश्चय करना, चकित होना, आंख लगना यानी कि नींद आना। आओ सृजन करें, देखो आपको नया कुछ तो भी करने का है। देखो नीचे दिए चित्र के भाव पर आधारित मुहावरों के कहावतों को ढूंढने को कहे। यहाँ पे यानी कि यहाँ पे अलग अलग चेहरे दिए वाले हैं, चित्र के भाव दिए वाले हैं, उससे आपको क्या करने के? कहावतें ढूंढने की है। देखो निम्नलिखित मुहावरों के आधार पर कहानी लेखन करें और उसका प्रकट वाचन करें। अफसोस होना, जब जागो तभी सवेरा, ऐसे वाक्य आपको करने के, मुहावरे से वाक्य तैयार करने के। पूरक साहित्य देखो स्रोत क्या है इसके लिए। आपको अपने 6ठी क्लास का जो 6ठी कक्षा है अपनी, उसका पाठ्य पुस्तक आप इस्तेमाल कर सकते हैं पूरक साहित्य के लिए। या और अब आपको ये सेतु अभ्यासक्रम के लिए सराव करना होगा तो यहाँ पे ऑनलाइन टेस्ट भी दिए हैं, वो भी आप कर सकते हैं। इस तरह से देखो अलग अलग विषयों की अलग अलग टेस्ट लिंक है, आप देखे पूरी कर सकते हो। अशा प्रकारे आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा आजचा 23वा दिवसाचा पूर्ण अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे बघा। तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आजचा जो सेतू अभ्यासक्रमाचा पूर्ण जो सांगितलेला अभ्यास आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय करायचं, पाठवायचा आहे। जे जे तुम्हाला पूर्ण आपले जे पूर्ण 6 जे विषय आहेत त्या पूर्ण विषयाचा जो अभ्यास सांगितलेला आहे तो पूर्ण करून आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे। ओके।